हॉटेल सातबारा. कोल्हापूर जिल्ह्यातील सातबारा हॉटेल हे अल्पावधीतच महाराष्ट्रातील खवय्यांचे लाडके बनले. या हॉटेलच्या नावापासून ते हॉटेलच्या चविष्ट पदार्थापर्यंत सगळ्यांची चर्चा रंगू लागली. अगदी जेवण करण्याची पद्धत संपूर्णपणे गावाकडची, त्यामध्ये भाकरी कुस्करून खाणे, कांदा फोडून खाणे आणि जमिनीवर बसून अस्सल गावरान मटणाचा आस्वाद घेणे, अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असलेलं कोल्हापुरातील सातबारा हॉटेल. या हॉटेलच्या अनेक ब्रांच देखील उदयास आल्या. कोल्हापूरच्या चवीची ओढ महाराष्ट्रातील अनेकांना भुरळ घालत होती. मात्र याच हॉटेलवरती सध्या ग्राहकांची फसवणूक होते असे आरोप केले जात आहेत. नमस्कार, मी शक्ती. तर जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे. कोल्हापुरातील सातबारा हॉटेल हे अल्पावधीतच नावारूपास आलं. जितक्या जोरात या हॉटेलची सोशल मीडियावरती प्रसिद्धी झाली, त्याच हॉटेलबद्दल सोशल मीडियावरती जोरदार पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये सातबारा हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवायला चव नाही, हळदीचे पाणी रस्सा म्हणून दिले जाते, याबाबत विचारणा केली असता ग्राहकांना दमदाटी केली जाते, असे अनेक आरोप हॉटेलमध्ये जाऊन आलेल्या ग्राहकांनी केले आहेत. सुरुवातीच्या काळात हॉटेलने चांगल्या क्वालिटीचे जेवण दिलं, मात्र आता ती चव दिसून येत नसल्याची तक्रार देखील ग्राहक करत आहेत. अनेकांनी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या हॉटेलमध्ये जाऊ नका असेही सांगितले. मात्र खरंच या सातबारा हॉटेलची चव बदलली आहे का? रस्सा म्हणून हळदीचे पाणी दिले जाते का? ग्राहकांसोबत गैरवर्तणूक केली जाते का? असे अनेक प्रश्न पडले आहेत. याबाबत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या चवीमध्ये बदल झाला आहे. सोशल मीडियावरती जोरदार चर्चा झाल्यामुळे आजही या हॉटेलमध्ये खूप लांबून ग्राहक येत असतात. त्यामुळे हॉटेल जोरदार चालू आहे. मात्र या सगळ्यात तुम्हाला हॉटेलबाबत काय वाटतं? तुम्ही हॉटेलमधील चवीचा आस्वाद घेतला आहे का? सोशल मीडियावरती होत असलेले आरोप खरंच सत्य आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा.